पहिल्या सीझन मध्ये खरं सांगायचं झालं तर आमच्यामध्ये मेघा सोडली तर बाकी कोणी ट्रॉफीसाठी आलं नव्हतं. मग त्यांनी तो आणला खुर्चीचा टास्क आणि त्याच्यात माझ्या लाडक्या मैत्रिणीला त्यांनी जो त्रास दिला. हाऊसमध्ये जे काय होत असतं इट वॉज व्हेरी रिअल. पण सगळे इतके मेच्युअर्ड होते ना सगळे कंटेस्टंट्स, ते कॅरी फॉरवर्ड केलं नाही किंवा आमचं ग्रुप म्हणजे पूर्ण सीझन 1 एकत्र आहे अजूनही. But I want a girl to win this time. एका स्त्रीनी ट्रॉफी उचलायला पाहिजे यावेळेस. नक्कीच नक्कीच. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. गुढीपाडव्याचं निमित्त आहे, सगळे मराठी कलाकार मंडळी एकत्र आलेले आहेत एका मंचावर. पण बिग बॉस मराठी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आणि तेच जे स्पर्धक जेव्हा एकत्र येतात ना, मजा येते. जुन्या आठवणी आणि या सगळ्या गोष्टी. स्मिता गोंदकर आणि पुष्कर जोग आहे माझ्यासोबत. अगदी पहिल्या सीझनमध्ये ज्यांनी गाजवलं आणि मला वाटतं पहिल्या सीझनची सर कुठल्या सीझनला नाही, बरोबर आहे? असं हे म्हणतात, मला नाही माहिती. नाहीये, मला आवडेल. प्रेक्षक म्हणाले तर मला जास्त आवडेल. पण आपलं म्हणणं नाहीच आहे हे, म्हणजे ओव्हरऑल प्रेस मीडियाचं असं म्हणणं आहे. मी म्हणत नाही, म्हणजे आम्ही म्हणत नाही. पण मला छान वाटतं, आम्ही जेव्हा पत्रकार मंडळी तुम्हाला एकत्र बघतो ना, मला सगळं नॉस्टॅल्जिया असतं. तुमच्यासाठी ते काय पद्धतीचं असतं, कारण इतक्या वर्षांपासून आता गुढीपाडव्याचं चिरायूचं निमित्त आहे, त्या निमित्तानं तुम्ही आलात. पण बिग बॉसच्या आठवणी असतात. आता जान्हवीला भेटताय तुम्ही, विविध इतर स्पर्धकांनाही भेटतात. तुम्ही त्याच्यातनं प्रो आहात कारण पहिला सिनियर म्हणता येईल, प्रो सांगतो पण सिनियर्स आहोत असं म्हणता येईल. पण खरंच खूप छान वाटतं, एक वेगळा बॉन्ड असतो. कारण जरी त्यांना आधी भेटलं नसेल, एखादा जर कंटेस्टंट ज्यांना भेटलेलं नाही आहे पण माहिती आहे की बिग बॉस मध्ये, तर तो जो बॉन्ड असतो की त्यावेळेस त्यांना भेटणं किंवा तितकं आपलं वाटतं. कारण आम्ही सगळेजण एकाच एक्सपिरियन्समधनं गेलो, सिमिलर सिच्युएशनमध्ये राहिलो. ते जे अनुभव आहेत ते बाकी कोणीही अनुभवू शकत नाही. आय थिंक ॲज कंटेस्टंट्स, ॲज हाऊसमेट्स आम्हाला ते अनुभव करण्याची संधी मिळाली आणि आय थिंक दॅट्स अमेझिंग. आणि त्या अनुभवामुळे आम्ही एकत्र जास्त आहोत असं मला नक्कीच म्हणतात. आणि 100 दिवस आपण एकत्र होतो, 100 दिवस. या सीझन 1 इज व्हेरी स्पेशल आणि सगळेजण फॅमिली सारखे आहेत. खरंच खूप छान बॉन्डिंग आहे आमचं सगळ्यांचं. आम्ही बिकॉज आणि इमोशनल बॉन्डिंग आहे सगळ्यांचं. स्मिता म्हण, मेघा, सुशांत, आस्त्या, शर्मिष्ठा, आम्ही तिला खूप चिडवत असतो. खूप छान. आणि ते आय मिस दोज डेज. ऑनेस्टली मी ते दिवस खूप मिस करतो. आम्ही खूप धमाल गेली होती. आणि आय थिंक म्हणजे हाऊसमध्ये जे काय होत असतं इट वॉज व्हेरी रिअल. पण सगळे इतके मेच्युअर्ड होते ना सगळे कंटेस्टंट्स, ते कॅरी फॉरवर्ड केलं नाही किंवा आमचं ग्रुप म्हणजे पूर्ण सीझन 1 एकत्र आहे अजूनही. आणि पण काही सीझन्समध्ये असे ग्रुप्स पडलेले आहेत, त्यांना बोलायचं नाही अजूनही. म्हणजे आय थिंक दॅट मॅच्युरिटी थोड्या सीझन्समध्ये मला जरा कमी वाटली. पण आय थिंक आवर सीझन वी ऑल लव्ह इच अदर. आणि आम्ही खरंच काही ग्रजेस नाही आहेत, काहीच नाही. आणि इट्स ऑल लाईक अ फॅमिली. आणि एकमेकांसोबत व्यवस्थित बोलतात. आणि वी लुक फॉरवर्ड टू मीटिंग इच अदर. आम्ही खूप असे इव्हेंट्स. आणि त्याचं मुख्य कारण स्मिता स्वतः आहे. ती दरवर्षी बिग बॉसच्या पार्टीज करते आणि दॅट इज लाईक अ रियुनियन, लाईक अ फॅमिली रियुनियन. तिचं खूप कौतुक आहे याचं. बिकॉज एका फॅमिलीला जोडून ठेवणं, एक सगळ्यांना एकत्र ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आजच्या धकाधकीच्या लाईफमध्ये खूप कौतुकास्पद आहे. सो स्मिता, थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. आय एम फ्लॅटर्ड. त्याचं सीझन जे चर्चेत आहेत, बऱ्याच गोष्टी घडतात. स्मिता, तू फॉलो करतेस का आणि तुला काय आवडतंय, कोणते आवडते स्पर्धक आहेत तुझे काय? नाही, खरंच हा सीझन मी स्टार्टिंगला खूप फॉलो केला. मागच्या प्लीज 2-3 आठवड्याचं काही विचारू नकोस. ऑब्व्हियसली मला माहितीये तू दुबईत अडकले होते. आणि तर OTT किंवा जिओ वगैरे म्हणजे बिग बॉस बघणं फार लांबची गोष्ट होती तेव्हा. तर परिस्थिती जरा वेगळी होती म्हणून मी पाहिलेलं नाहीये. पण तरी त्याच्यामध्ये आय थिंक तन्वी इज प्लेइंग गुड, राकेश इज देअर. मला कुठेतरी वाटतंय राकेश जरा म्हणजे आय डोंट नो, मी थोड्यात पाहिलेलं नाहीये. पण आय थिंक मी सगळंच पाहिलंय. मी सगळं फॉलो केलंय. सो आय फील तन्वी इज अ व्हेरी गुड प्लेयर. शी इज प्लेइंग टू विन. जिंकण्यासाठी खेळतीये. तिचे टास्क बघ, मुद्दे मांडण्याची क्षमता बघ. आणि मला वाटतं कुठेतरी Rakesh is, of course, he's a gentleman, he's a good guy, but I feel more deserving is Tanvi because she's playing to win. पण कसं आहे, सुरुवातीचे एपिसोड जे बघितले कोण इम्प्रेस? नाही, मला म्हणजे प्लेइंग टू विन आहे. आय मीन डेफिनेटली आय अग्री. पण मागच्या सीझनमध्ये पण ज्या पद्धतीत निकी वॉज देअर, तर सगळे म्हणत होते की अरे रे किती म्हणजे सम नेगेटिव्ह. पण तरी
ते असं दिसत होतं की शी न्यू हाऊ टू एंटरटेन द ऑडियन्स. पूर्ण जे काय घर चालत होतं, जे काय एंटरटेनमेंट येत होतं मागच्या सीझनमध्ये निकीमुळे येत होतं, तसंच या सीझनमध्ये बरेच तसे कंटेस्टंट्स होते आहेत. आणि पण काय ना, ऑडियन्स एंड ऑफ द डे कसं असतं, जरी एखाद्या कंटेस्टंटनी खूप कॉन्टेंट दिलं आणि छान खेळतोय, पण एखाद्याची एनर्जी किंवा एखाद्याचा स्वभाव किंवा एखाद्याचं ऑडियन्सला ते आवडतं, किंवा ही खेळतीये छान पण मला हा आवडतो किंवा मला ही आवडते. तुझ्या बाबतीत होतं, तू लोकांना अट्रॅक्ट करत होतीस, तुझा स्वभाव तुझं खरेपणा आवडत होतं तुझ्या सीझन. हा, तसं असू शकतं. तर म्हणून कोण जिंकणार आहे हे आत्ता काही सांगता येणार नाही. I want a girl to win this time. ऍक्च्युली मला असं वाटतं ना, पहिल्या सीझन मध्ये मेघाताडी जिंकले, त्याच्यानंतर कोणीही पुरुष जिंकले. हो, सगळे मुलं मला एक स्त्री हवी आहे जिंकायला ह्यावेळेस. मला आवडेल खरंच एखादी मुलगी Why जिंकली तर not मला. यार, म्हणजे बिग बॉस एक स्त्री का नाही व्हावी? नाही ऑफकोर्स. म्हणजे जेंटलमन तर तसंही म्हणजे आय थिंक आमच्या सीझन मध्ये सगळे फायनलिस्ट मध्ये मुलीच होतो आम्ही. मुलं फक्त नाही, तू आणि असतात, मी आणि आस्था दोघंही, होतो. 2च जण होते, बाकी सगळी मुली होत्या. आणि आता आय डोंट नो, आता आय होप रणवी आणि अजून कोण तन्वी मुलींमध्ये? मुलींमध्ये आता अनुश्री आहे, दीपाली दीपाली आय आहे, थिंक दीपाली इज देअर. आणि कोण आहे आता नवीन वाईल्ड कार्ड्स आहेत आता, माहिती तुला? रेवा आहेत त्याच्यामध्ये, आणि एक संकेत पाठक आहे, रेवा आहे, संस्कृती आहे. येस गुड येस गुड गुड. बट आय वॉन्ट अ गर्ल टू विन दिस टाइम. एका स्त्रीनी ट्रॉफी उचलायला पाहिजे यावेळेस. नक्कीच. क्विकली लास्ट एक प्रश्न असा की तुमच्या सीझन मधली एक अशी मेमरी सांगा जी तुम्हाला आजही, अर्थात खूप साऱ्या मेमरीज होत्या, पण स्मिता तुला असं पहिलं सीझन आठवलं की तुझ्या डोक्यात काय मेमरी येते बिग बॉस? खूप काय येतं, खूप एवढा खूप. आणि तरी वन ऑफ द बेस्ट म्हणजे जो एक 2 दिवस अगोदर, म्हणजे फिनालेच्या 2 दिवस अगोदर ते तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ दाखवतात, तुमच्या पूर्ण जर्नीची व्हिडिओ एव्ही दाखवतात. आय थिंक ते माझ्यासाठी खूप टचिंग होतं. कारण ते ना, मी खूप स्पोर्ट्स वीजमध्ये इथं बक्षिसं जिंकले, तिकडे जिंकले, तर मला काही नाही, घरी आले की हां बक्षीस जिंकले, ओके ठेवले, ओके झालं, आणि मी विसरते आणि मूव हेड. तर मला कधी त्याचं असं कधी फार असं ग्रेट वाटायचं नाही. पण त्यावेळेस मला कधी असं वा जरी एखादा क्राऊड मिळाला, वा कोण सगळे असे रडतात वगैरे, ऑब्व्हियसली इज द अचीवमेंट, किंवा तसं कधी झालं नाही. किंवा आनंद अश्रू जे म्हणतात ते मी अनुभवले नव्हते. पण तेव्हा जे एव्ही बघत होते ना, तेव्हा ते जे आनंद अश्रू काय असतात हे मला अनुभवायला मिळालं. तर आय थिंक दॅट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी. पुष्कर, तुझ्यासाठी स्पेशल मेमरी येस, जेव्हा आमची एव्ही दाखवायचे, दॅट वॉज द वन ऑफ द गुड मेमरीज. आणि ऑफकोर्स जेव्हा फेलिशा आत आली होती, दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द स्पेशल मेमरीज. आणि आय थिंक 98th डेला आम्ही जेव्हा क्रू आत येतो आणि आमचे परफॉर्मन्स रिहर्सल्स होते, इफ यू रिमेंबर. तू सांग, त्याच्यानंतर मी सांगणार आहे मला एक मेमरी. आम्ही अक्षरशः 6 जण रडलो होतो. मला आठवतंय अजूनही की तो बघ माणूस असं, बिकॉज आम्ही माणसंच नव्हती पाहिली. आय रिमेंबर लोणावळ्याला आम्ही प्रेस कॉन्फरन्सला आलो होतो, 3 ते 4 तास ती प्रेस कॉन्फरन्स, आणि आम्हालाही बघून तुम्ही असे हे झालं होतात की अरे माणसं आली. पण हे जे अनुभव ना, मी सगळ्यांना एक्सप्लेन करते की बिग बॉस असा शो आहे ना, हे अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कारण 99 डेला आमचा तो शूट होता बाहेर, म्हणजे आदल्या दिवशी. तर आम्हाला माहित होतं की बाहेर लोक येणार आहेत आणि आपण खूप लोकांना पाहणार आहोत. त्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही सगळेजण रेडी वगैरे झालो. ब्लाइंडरच्या खालून अशी जेव्हा मी गेले, हे मी माझा अनुभव सांगते, अशी जेव्हा मी गेले, मी खूप धाडसी मी समजते की आय हॅव नो फिअर, मी इकडून हे उडी मारेन, तिकडून उडी मारेन, मी करीन, असं सगळं माझं मत आहे. पण कॅन यू बिलीव्ह 100 दिवस अशा सिच्युएशनमध्ये राहिल्यानंतर मी जेव्हा ब्लाइंडर्सच्या त्या साईडला गेले आणि 50-60 लोकांना असं त्या क्रूला पाहिलं, तर मला माय हार्ट आपल्याकडून आला. सीझन 1 चे जे काही महारथी स्पर्धक आहेत ते सगळे एकत्र आले, आणि निमित्त चिरायूच आहे. सुशांत सिन्हा दरवर्षी चिरायूच्या निमित्तानं गुढीपाडव्याचं आयोजन करतात. स्मिता एक मेमरी सांगते बिग बॉस. तर 90व्या दिवशी जेव्हा आम्ही त्या ब्लाइंडर्सच्या त्या साईडला गेलो आणि माहित होतं लोक आहेत, आणि जेव्हा 50-60 लोक अशी दिसले, तर एक वेगळ्या प्रकारची भीती म्हणजे जाणवलं. मी साईडला गेले आणि मी आपलं लिपस्टिक टचअप करायचं नाटक करत होते. त्याच्यामध्ये मला लिटरली हात पकडून इट्स ओके इथं उभी राहा, इट्स ओके, मला असं करून नेलं. आणि मी लोकांकडे, म्हणजे जे डान्सर्स होते त्यांच्याकडे मला पाहायला सुद्धा भीती वाटत होती. म्हणून मी असं कुणालाच, मी आपली गपचूप अशी बघत होते, आपला डान्स परफॉर्मन्स केला. आणि मी आज जाताना मी म्हटलं हे असं कसं झालं की माणसांची भीती कशी वाटू शकते आपल्याला. आणि मी जाता एक क्षणासाठी थांबले आणि परत एकदा नजर फिरवली मागे, आणि परत धबधब म्हटलं हे काय होत आहे. म्हणजे माणसांची भीती, जेव्हा तुम्ही 100 दिवस
एकत्र 16, 15, 10, 9 कमी कमी होत आलात आणि आम्ही बाहेरचं म्हणजे कोणीही माणसाला बघितलेलं नव्हतं एक्सेप्ट जेव्हा तुम्ही आला होता. आणि काय ते पक्ष वगैरे जे काय दिसायचं तेवढेच. त्याच्यानंतर हे जे अनुभव आहे ना हे आय थिंक कदाचित सुशांत, तुम्हालाही विचारायला होतं पहिल्या सीझनची आम्ही सगळी अशी मोस्ट मेमोरेबल राहणारी मेमरी विचारतोय. खूप पुढे गेलात तुम्ही, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करताय आता, पण पहिल्या सीझन मधलं काय? पहिल्या सीझन मध्ये खरं सांगायचं झालं तर आमच्यामध्ये मेघा सोडली तर बाकी कोणी ट्रॉफीसाठी आलं नव्हतं. म्हणजे पहिले 2 आठवडे तर बिग बॉस वाल्यांना टेन्शन आलं होतं की ह्यांच्यात काहीच कसं होत नाही. आम्ही जवळजवळ पिकनिक, गाण्याच्या भेंड्या, जोक आणि ते छोट्या छोट्या नाटिका, मी आणि भूषण, मग ते एक कोकणातलं आमचं ते सॉन्ग घेऊन वगैरे असं टाइमपास करायचं. मग त्यांनी तो आणला खुर्चीचा टास्क आणि त्याच्यात माझ्या लाडक्या मैत्रिणीला त्यांनी जो त्रास दिला आणि ती तयार होती त्रास करून घ्यायला, मी म्हटलं, अरे सोडा पण ना, मलाच इतका राग आला आणि मी स्वतः लालबाग, परळ, लोअर परळ, वरळी या भागात लहानाचा मोठा झाल्यामुळे साधारणतः लहानपणापासून आम्ही जे चांगले शब्द शिकतो त्या काही चांगल्या शब्दांचा मी वापर केला. त्यामुळे तुम्हाला खूप शब्द टू 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 असे ऐकायला मिळाले असते. पण ते करत असताना पण आम्हाला मजा आली. म्हणजे टास्क सोडला तर आम्ही खूप मजा करायचो, एकमेकांची खेचायचो, गंमत करायचो. मी रडत असताना तर पुष्कर जो कायम यायचा माझं सांत्वन करायला. आधी टास्क मध्ये भांडणं जरी झाली असली तरी पुष्कर काय म्हणजे हे ना लोकांना दिसलं नाही. So अशा खूप छुप्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसत नाही. पण सीझन 1 इज सीझन 1. सीझन 1 इज सीझन 1. म्हणजे आत्ताच्या सीझन मध्ये जरी टोळी, काटा या सगळ्या गोष्टी दिसत असल्या, पहिल्या सीझनची हे जे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जरी असले तरी आजही एकत्र आहे. हे चित्र बघण्यासारखं मला असं वाटतं ना पहिल्या सीझनचं. नाही पण मी असं म्हणतोय की आता जरी आम्हाला सगळ्यांना एकत्र टाकलं ना तरी आम्ही मजा करू, पण आम्ही एकत्र पाहिजे. आणि तुम्हा लोकांना सगळ्यांना असं एकत्र बघून आम्हाला छान वाटतं. आमच्यासाठी नॉस्टॅल्जिया असतो पहिल्या सीझनचा. सो असं एकत्र येत राहा आणि पहिल्या सीझनच्या मेमरीज खूप आहेत. प्रत्येक वेळी एक नवी मेमरी येणार आहे आपल्यासाठी. खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा. हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.